जस्ट आता आपण आज एक नवीन टेक्नॉलॉजी शिकतो. ती टेक्नॉलॉजी का शिकायची? ठीक आहे. जसं की जावास्क्रिप्टच्या दोन लायब्ररी आहेत. लायब्ररी म्हणजे दोन फ्रेमवर्क आहेत. एक आहे रिॲक्ट जेएस आणि सेकंड आहे अँग्युलर जेएस. मग आपण रिॲक्ट जेएसच का शिकणार, अँग्युलर जेएस का नाही शिकायची? जस्ट आपण इथे मी काय करतो, रिॲक्ट जेएस मी इथे काय करतो, अँग्युलर जेएस आणि रिॲक्ट जेएसचा डिफरंट बघतो, ChatGPTला विचारतो. ओके, तर इथे आपल्याला दिलाय रिॲक्ट जेएस आणि अँग्युलर जेएसचे डिफरंट. जसं की अँग्युलर जेएस टाईप इथे काय दिलंय, फुल फ्रंट एंड फ्रेमवर्क आहे. अँग्युलर जेएस काय आहे, फुल फ्रंट एंड फ्रेमवर्क आहे. आणि रिॲक्ट जेएस काय आहे, जावास्क्रिप्टची एक लायब्ररी आहे. म्हणजे जी रिॲक्ट जेएस आहे ती रिॲक्ट जेएस एक लायब्ररी आहे. कुणाची लायब्ररी? जावास्क्रिप्टची. म्हणजे जावास्क्रिप्ट पासून त्यांनी काय बनवले, रिॲक्ट जेएस बनवले. आणि ते काय दिले, फुल फ्रंट एंड फ्रेमवर्क. फ्रेमवर्क म्हणजे काय की त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी बनवली डायरेक्टली. ठीक आहे, समजता येते? ठीक आहे. त्यानंतर डेव्हलप बाय अँग्युलर जेएस गुगलनी बनवली आणि रिॲक्ट जेएस कुणी बनवली, मेटाने बनवली. मेटा म्हणजे काय, व्हॉट्सअप, मी इंस्टाग्राम, फेसबुक, ठीक आहे, हे मेटा झाले. त्या मेटाने काय केलंय, रिॲक्ट जेएस बनवली. ठीक आहे, त्यांचं आर्किटेक्चर. आता अँग्युलर जेएसचं जी MVC हे स्ट्रक्चर यूज करतात. ओके, ते थोडं कॉम्प्लिकेट जातंय. ठीक आहे, आता ते आपण अँग्युलर मध्ये डीप मध्ये गेलं तर तुम्हाला समजून पण जस्ट असं आपण समजू, जे अँग्युलरचं स्ट्रक्चर आहे ते काय थोडंसं कॉम्प्लिकेट आहे. त्यानंतर जे रिॲक्ट जेएसचं स्ट्रक्चर आहे ते कंपोनंट बेसवर काम करतात. ठीक आहे, कंपोनंट बेस म्हणजे आपण कंपोनंट बेस शिकणारच आहोत आता. ओके, ते काय थोडंसं इझी आहे असं आपण समजू शकतो. त्यानंतर हेडर इझी, ह्याच्याबद्दल काय गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर परफॉर्मन्स काय इथे स्लो आहे आणि इथे काय आहे फास्ट. म्हणजे सर्वात जास्त फास्ट परफॉर्मन्स कोण देतं, रिॲक्ट जास्त. आणि स्लो कोण देतं, अँग्युलर. बेटर आहे अँग्युलर. कधी बेटर आहे की जेव्हा तुम्ही एखादी बडी सिस्टीम बनवतात, बड्या सिस्टीमवर काम करतात, जसं की बँकिंग बोला, एखाद्या कंपनीचं मॅनेजमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही यूज काय करणार, अँग्युलर यूज करणार. आणि छोट्याल्या सिस्टीम असेल तिथे तुम्हाला स्पीड हवी असेल, थोडीच रिक्वायरमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही काय यूज करणार, रिॲक्ट जेएस यूज करू शकता. जस्ट डेटा बाइंडिंग. आता डेटा बाइंडिंग आपण काय करू शकतो, अँग्युलर मध्ये 2 वे बाइंडिंग असते. आता 2 वे बाइंडिंग म्हणजे काय की आपण डेटा घेणे आणि देणे असं पण आपण बोलू शकतो. 2 वे बाइंडिंग. त्यामध्ये रिॲक्ट मध्ये 1 वे बाइंडिंग डेटा फ्लो असतो. आता हा डेटा फ्लो पण आपण पाहणार आहे, त्यामध्ये तुम्हाला डीपली समजून जाईल 2 वे बाइंडिंग म्हणजे काय आणि 1 वे बाइंडिंग म्हणजे काय. त्यानंतर रिअल डॉम आणि ते व्हर्च्युअल डॉम. ठीक आहे, त्यानंतर मोबाईल ऍप सपोर्ट. आता जी अँग्युलर आहे ते अँग्युलर मोबाईल ऍप्लिकेशन साठी लिमिटेड सपोर्ट आहे. म्हणजे काय, मोबाईल ऍप्लिकेशन बनवतात अँग्युलर मध्ये पण ते लिमिटेड बनवतात. म्हणजे जास्त तुम्ही पाहिलं की मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये अँग्युलर जेएस यूज नाही करायचा. पण रिॲक्ट जेएस आहे ना, रिॲक्ट जेएस मध्ये आपण भरपूर सारे मोबाईल ऍप्लिकेशन बनवू शकतो. जसं की मी तुम्हाला सिलेबस सांगत होतो, त्या सिलेबस मध्ये मी असं काहीतरी उल्लेख केला होता की आपण लास्ट मध्ये एक मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. सांगितलं होतं का करणार आहे, कारण आपण रिॲक्ट शिकणार आहोत आणि रिॲक्ट मध्ये मोबाईल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी इझी आहे. इथे बघा, बेटर विथ रिॲक्ट नेटिव्ह मध्ये आपण ऍप्लिकेशन बनवू शकतो. ती बी कशामध्ये, एक अँड्रॉइड साठी पण बनवू शकतो आणि iOS हे कुणासाठी यूज करतात, ऍपल साठी. आणि अँड्रॉइड जे आपले अँड्रॉइड मोबाईल आहेत. फ्लेक्सिबिलिटी, लेस फ्लेक्सिबिलिटी आणि ते मोर फ्लेक्सिबिलिटी. हे जास्त काही नाही, एवढा डिफरंट देणार ठेवा तुम्ही की जी अँग्युलर जेएस आहे ती बड्या सिस्टीम साठी काम करते. ते आपल्याला स्पीड कमी देते पण ते स्टेबल आहे. मोठ्या सिस्टीम साठी ते कॅपेबल आहे. पण रिॲक्ट जेएस काय आहे की छोट्या सिस्टीम साठी फास्ट काम करते आणि ती इझी पण आहे.
ओके, त्यामध्ये आपण मोबाईल ऍप्लिकेशन पण बनवू शकतो आणि वेब ऍप्लिकेशन पण. कशामध्ये? रिॲक्ट मध्ये. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला अजून डीपली स्टडी करायचं असेल त्यामध्ये करू शकतात तुम्ही. सर्च करा, गुगल आहे, ChatGPT आहे. ओके, आता रिॲक्ट जेएस का शिकायची? फास्ट काम करते, इझी शिकण्यासाठी. त्यानंतर आपण ह्यामध्ये वेब ऍप्लिकेशन प्लस मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो किंवा बिल्ड करू शकतो. अजून अजून काय? बस एवढे समजले, काही अडचण नाही. ओके, त्यानंतर आता आपण डायरेक्टली जाऊ रिॲक्ट जेएस कडे. ठीक आहे ना? आता रिॲक्ट जेएस म्हणजे काय ते आपण पहिले समजून घेऊ. चालेल? ठीक आहे. आता रिॲक्ट जेएस मध्ये आताच आपण डिफरंट पाहिलं ना, फास्ट काम करते, रिॲक्ट डॉम वर काम करते. जे काही कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स काय आहेत? थोडे इझी आहे. जी काय त्याचं फोल्डर स्ट्रक्चर आहे ते काय सोपं आहे. डेटा आपल्याला इकडून तिकडं नेण्यासाठी किंवा डेटा बाइंड करण्यासाठी ते पण काही थोडंसं इझी आहे. असे आपण कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट म्हणजे डिफरंट बिटवीन पाहिला. अँग्युलर जेएस काय आहे आणि रिॲक्ट जेएस आहे. रिॲक्ट जेएस कुणी बनवली? मेटाने बनवली. ठीक आहे, आता एखादं एक्झाम्पल दाखवतो. नेमकं रिॲक्ट जेएस म्हणजे काय? जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल वेबसाईट दाखवतो. ईमेल आलो इथे ईमेलला मी. ओके, तर आता जो माझा हा ईमेल ओपन केलाय, हा ईमेल रिॲक्ट जेएस मध्ये बनलाय. कशामध्ये बनलाय? रिॲक्ट जेएस मध्ये. जस्ट मी काय करतो, इथे मला बटन दिसतात लेफ्ट साईडला. ठीक आहे, झूम झालं, झूम नाही करायची. इथे मला बटन दिसतात, आहे तिथे बटन. जस्ट मी त्या बटनावर काय करतो, स्टार्टेड नावाचं जे बटन आहे त्या बटनावर मी क्लिक करतो. काय झालं इथे? त्या साईटवर रिडायरेक्ट झालो मी. काहीतरी चेंज झालं ना, पेज चेंज झालं ना माझं. झालं इथे पेज चेंज. ठीक आहे, मी इंडेक्सवर जातो. काय झालं माझं इथे? सिंपल पेज पेज माझं काय झालं इथे? चेंज झाले. जसं की मी आणि किती मोर बटनावर क्लिक करतो, ऑप्शन भरपूर दिले, स्पॅन वर मी क्लिक करतो, तर जस्ट काय होतं? पेज चेंज होते माझं. पण तुम्हाला इथे माझी जी वेबसाईट आहे ती वेबसाईट रिफ्रेश झालेली दिसते का तुम्हाला? इथे वरती लक्ष द्या तुम्ही, ह्याच्यावर लक्ष द्या किंवा इथे वरती लक्ष द्या. कुठे? एवढ्या भागावर तुम्ही इथे आयकॉन दिसतोय, इथे लक्ष द्या. ओके, जस्ट मी इंडेक्सवर क्लिक केलं, काय झालं? जो माझा UI आहे किंवा माझा जो फ्रंट एंड आहे तो फ्रंट एंड चेंज झाला, पण माझी जी वेबसाईट होती, जी जी काय माझं सॉफ्टवेअर आहे ते रिफ्रेश झालं का इथे? नाही झालं. म्हणजे एक फायदा आहे रिॲक्ट जेएस मध्ये, आपली जी काही वेबसाईट आहे ते वेबसाईट काय होत नाही? रिफ्रेश होऊन देत नाही. म्हणजे रिॲक्ट जेएस मध्ये आपण सिंगल पेज ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो. जस्ट मी एखादं ह्या बटनावर क्लिक केलं, कॉन्टेंट चेंज झाला पण माझं पेज रिफ्रेश झालं का? अजून इकडे क्लिक करतो, होतंय का? सगळं माझं स्ट्रक्चर डिझाईन सगळी चेंज होती, पण माझं जो पेज आहे, जी काही माझं हा टॅब आहे तो टॅब रिफ्रेश होतोय का? नाही. का नाही होत? की जी ही वेबसाईट आहे, जी काही ऍप्लिकेशन आहे ती रिॲक्ट जेएस मध्ये बनलंय. मग रिॲक्ट जेएस मध्ये आपण सिंगल पेज ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो. कसं बनवू शकतो? सिंगल पेज म्हणजे काय? जस्ट आता तुम्ही इंस्टाग्राम यूज करतात ना? ठीक आहे, आता इंस्टाग्राम मध्ये तुम्ही कधी रिफ्रेश होताना पाहिलंय का? जसं एखादी वेबसाईट रिफ्रेश होते, पाहिलंय का? तुमचं व्हॉट्सअप कधी रिफ्रेश झालंय? तिथे आहे का असं रिफ्रेशचा आयकॉन आहे? तुम्हाला पाहिलंय तुम्ही इथे रिफ्रेशचा असं आयकॉन दिलंय? ठीक आहे, तुम्ही जे रिफ्रेश करतात ना, असं काहीतरी नवीन रील्स येण्यासाठी तुम्ही असं जे वरून खाली स्लाइड करतात त्याला वेगळं रिफ्रेश झालं, त्याला काय झालं? तुम्ही ते रिफ्रेश नाही. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला रिफ्रेश करणारी एक वेबसाईट दाखवतो, आपली A to Z ची. एंटर केलं, वेबसाईट ओपन झाली. सर्वांनी आता लक्ष कुठे द्यायचे? इथे वरती. कुठे द्यायचे? ह्या आयकॉनकडे द्या. ठीक आहे, किंवा इथे दिलं तरी काय अडचण नाही, इथे पण तुम्हाला दिसणार आहे. ओके, जस्ट मी अबाउट बटनावर क्लिक करतो, काय झालं इथे बघा? इथे बघा वरती, इथे या आयकॉन मध्ये बघा, किंवा ह्या छोटासा ब्लिंक होतोय, इथे दोन्ही जागेवर तुम्ही बघू शकता.
जस्ट मी सर्व्हिस बटनावर क्लिक केलं, काय होतं इथे पेज माझं काय होतंय रिफ्रेश होते. का होतंय? कारण जी A to Z ची वेबसाईट आहे ती HTML आणि CSS मध्ये बनवली, आणि जी आपली रिॲक्ट JS मध्ये वेबसाईट बनवली आहे त्यामध्ये आपलं पेज रिफ्रेश होतंय का? त्यातला कॉन्टेंट चेंज होतंय, पण माझं पेज पुढे रिफ्रेश होताना दिसतंय का? एक फायदा समजला. सर वेबसाईट डिझाईन करायला HTML CSS वापरावा. हा HTML CSS वापरणार, पण रिॲक्ट JS काय आहे? एक जावास्क्रिप्टचं फ्रेमवर्क आहे, आणि ते फ्रेमवर्क मध्ये आपण यूज करून एक सिंगल पेज ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो. म्हणजे एकच पेज, आणि त्या पेज मध्ये फक्त काय होणार? त्यातला कॉन्टेंट चेंज होणार. जस्ट मी एकच पेज आहे, पेज माझं रिफ्रेश झालं का? झालं. कधी झालं माहितीये? जेव्हा मी या वेबसाईटवर आलो, एकदाच लोड झाली, आता पूर्ण लोड झाली. जस्ट मी इंडेक्स बटनावर क्लिक केलं, झाली का माझी वेबसाईट लोड? रिफ्रेश झाली का? पण जे काय कॉन्टेंट होता तो तर चेंज झाला ना माझा. जस्ट इथे आलो, कॉन्टेंट माझा चेंज होते, पण रिफ्रेश होते की इथे नाही. मग तीच वेबसाईट आपली HTML CSS मध्ये असती, तर जसं मी अबाउट बटनावर क्लिक करतोय, झाली पेज, अख्खी वेबसाईट काय होती? रिफ्रेश होती. समजतं इथे पार्ट? रिॲक्ट JS मध्ये आपण एक सिंगल पेज ऍप्लिकेशन काय करू शकतो? क्रिएट करू शकतो. आता तुम्हाला वाटेल सर HTML CSS पण आहे, त्यामध्ये पण वेबसाईट तयार होते, आणि रिॲक्ट मध्ये पण वेबसाईट तयार होते, मग रिॲक्ट JS का आलंय? हा पण एक डाऊट असेल. ठीक आहे, जसं मी ह्या होम बटनावर क्लिक करतोय ना, तर इथे काय झालंय माहितीये? माझं होम पेज पण लोड झालंय, त्यानंतर अबाउट पेज पण माझा लोड झाले, सर्व्हिस पेज, प्रोजेक्ट, करिअर, ब्लॉग्स, ट्रेनिंग, कॉन्टॅक्ट, एवढे जेवढे माझे पेजेस आहेत ते पेजेस काय झाले? चेंज झाले. काय झाले? सगळे पेज माझे काय झाले? पण मला अबाउट पेजची काय गरज आहे का रिफ्रेश करण्याची? सर्व्हिसची नाही गरज, प्रोजेक्टची गरज नाही, मला होमची गरज होती. मग तेवढा होम पेज, जसं मी अबाउट वर क्लिक, हे चारही सगळे जेवढे पेज आहेत तेवढे सगळे पेज रिफ्रेश झाले, गरज नसताना रिफ्रेश झाले. मग तिथे काय आला? थोडासा रिफ्रेश व्हायला काहीतरी टाइम लागतोय ना टाइम. मग जसं आपलं रिॲक्ट JS मध्ये टाइम नाही लागत, जेवढे कॉन्टेंट लागते तेवढेच कॉन्टेंट लोड होतात, ते आपल्याला शो होतात, बस. त्याने काय होते? आपली वेबसाईट थोडी फास्ट होते. एक आपल्याला दिसत असेल थोडासा मिनी सेकंड किंवा मायक्रो सेकंडचा डिफरंट दिसत, जास्त नाही दिसणार, पण मायक्रो सेकंडचा दिसतो. कोडिंग मध्ये गेला तर एक मायक्रो सेकंडचा सुद्धा महत्व असतं. ठीक आहे, जास्त नका डीप मध्ये जाऊ, जस्ट एवढं एक गोष्ट ध्यानात ठेवायची, रिॲक्ट JS मध्ये आपण एक सिंगल पेज वेबसाईट बनवू शकतो, एवढं ध्यानात ठेवा. अजून एक गोष्ट ध्यानात ठेवायची, त्यामध्ये पेज रिफ्रेश होत नाही. ठीक आहे, सध्या एवढंच ध्यानात ठेवा, बाकीचं आपण जसं पुढे जाऊ तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल हा कॉन्सेप्ट का घेतला, रिॲक्ट JS का यूज करतात, हे ऑटोमॅटिकली काय होईल पुढे तुम्हाला समजून, मी सांगायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे, समजलं आपल्याला आता रिॲक्ट JS म्हणजे काय आहे? नसेल समजलं काही प्रॉब्लेम नाही, हळूहळू डायरेक्ट समजून जाईल. आता आपण काय करू, माझे काही डाऊट्स आहेत, काल पण विचारले होते, तुम्हाला आज पण विचारतो. यूज CSS आपण यूज करणार ना, त्यामध्ये आपल्याला लागणार CSS डिझाईन. सपोज HTML स्ट्रक्चर बनवतो, आणि त्या स्ट्रक्चरला डिझाईन करण्यासाठी CSS लागतेच आहे. मग CSS मध्ये तू टेलमाइट यूज कर, बुस्टरॅप यूज कर, त्यांच्या फ्रेमवर्क, काय अडचण नाही. आपण इकडे जाऊ आता. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. मला सांगा, जी HTML ची फाईल असते त्या फाईलला रन करण्यासाठी कोणतं एक्सटेन्शन लागलंय का आतापर्यंत? नाही लागलं. .css ची लागलं का एक्सटेन्शन? नाही. जावास्क्रिप्टची नाही लागलं. इथे तर तुम्हाला एक्सटेन्शन नाही लागलं, बट आपल्याला आता काय करायची माहितीये, जी रिॲक्ट JS आहे, रिॲक्ट JS कोणती लँग्वेज आहे? जशी आपण HTML ही लँग्वेज, बरोबर ना, त्या HTML लँग्वेज मध्ये आपण एक्सटेन्शन काय दिलं इथे? .html. CSS च्या लँग्वेज मध्ये आपण त्यांच्या फाईलला नाव काय देतो? जावास्क्रिप्टच्या .js. मग आता इथे बघा, आपण कोणतं फ्रेमवर्क यूज करणार आहे? रिॲक्ट JS. कुणाचं हे? जावास्क्रिप्टचं. मग इथेच बघा, रिॲक्ट JS, इथेच आलं ना JS,
म्हणजे आपण रिॲक्ट मध्ये काय यूज करणार आहे, जावास्क्रिप्ट. म्हणजे आपल्या तिथे फाईलचं नाव काय असणार आहे, डॉट. मग आता जी ही जावास्क्रिप्टची फाईल आहे त्या फाईलला रन करण्यासाठी आपल्याला काहीतरी पॅकेज लागणार आहे. आता का लागणार आहे माहितीये, जसं की जी ही जावास्क्रिप्ट आपण राईट करत होतो ती काय होती, आपली बेसिक जावास्क्रिप्ट होती. ठीक आहे ना, ही काय आहे आपली बेसिक जावास्क्रिप्ट. ओके, जी आपण HTML CSS मध्ये जी जावास्क्रिप्ट राईट करत होतो ती काय होती, आपली बेसिक जावास्क्रिप्ट होती. पण जे आपण रिॲक्ट JS मध्ये किंवा अँग्युलर JS आलं, त्यानंतर नेक्स्ट JS आलं, त्यानंतर ठीक आहे, बस आपल्याला एवढ्या माहिती आहे. ठीक आहे, दोनच माहिती. ठीक आहे, असं नेक्स्ट पण नाही सांगत मी, जस्ट तुम्हाला अँग्युलर JS आणि रिॲक्ट JS. आता जे हे अँग्युलर JS आहे आणि जी रिॲक्ट JS आहे हे काय माहिती आहे, ह्याच्यामध्ये पण जावास्क्रिप्ट आहे, बट ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट आहे. जसं की बेसिक जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी आपल्याला कोणत्या एक्सटेन्शनची गरज नाही लागत, पण जसं की रिॲक्ट JS आहे, अँग्युलर JS आहे, ह्याच्यामध्ये ठीक आहे त्यामध्ये पण अजून एक जावास्क्रिप्ट. ठीक आहे, जस्ट मला माहिती आहे म्हणून सांगतो. आता टाईप स्क्रिप्ट म्हणून आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट JS पण आहे. ठीक आहे, बस आपल्याला एवढं सांगतो. रिॲक्ट JS आहे, अँग्युलर JS आहे आणि टाईप स्क्रिप्ट आहे. जे काय हे टेक्नॉलॉजी आहे किंवा हे लँग्वेज आहेत हे काय थोडंसं ऍडव्हान्स आहेत. ही पण जावास्क्रिप्ट आहे आणि हे पण काय आहे, जावास्क्रिप्ट आहे. बट ह्यांच्यामध्ये डिफरंट काय आहे, जे आपण नॉर्मल जावास्क्रिप्ट लावतो HTML CSS मध्ये ती काय बेसिक जावास्क्रिप्ट आहे, आणि जी आपण अँग्युलर JS मध्ये, रिॲक्ट JS मध्ये आणि टाईप स्क्रिप्ट मध्ये जी जावास्क्रिप्ट यूज करतो त्यामध्ये ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट असते. कोणती असते, आणि ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी आपल्याला एखाद्या पॅकेज, टूल किंवा कशाची तरी मदत घ्यायला लागते, किंवा मॉड्यूल्सची. कशासाठी, रन करण्यासाठी. कोणती रन करण्यासाठी, ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट. मग ही जी रिॲक्ट JS आहे ती काय, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट आहे. ती रन करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, सॉफ्टवेअरची गरज आहे. कशाची गरज आहे, सॉफ्टवेअरची गरज आहे. काय झालं, फिलिंग चुकली का, बरोबर आहे ना. समजलं आपल्याला सॉफ्टवेअरची का गरज आहे, की आपल्याला ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट काय करायची, रन करायची. त्यासाठी आपल्याला काय लागते, सॉफ्टवेअर लागतं. आता हे सॉफ्टवेअर काय करतं, आता माझ्याकडे जी आपल्याला ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी जे सॉफ्टवेअर लागतं त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे Node.js. आता हे Node.js तुम्हाला आठवलं असेल, Node.js बोललं की लगेच एक लँग्वेज झाली आहे ना. लँग्वेज ती वेगळी झाली आणि जे Node.js नावाचं सॉफ्टवेअर आहे ते काय वेगळे, बरोबर ना. जे हे Node.js आहे ते काय आपल्यासाठी सॉफ्टवेअर आहे, लँग्वेज नाही. हे काय आपल्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, आणि तो सॉफ्टवेअर आपल्याला मदत करणार कशासाठी, ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी. मग ऍडव्हान्स मध्ये तुम्ही काही पण करा, रिॲक्ट रन करू शकतात, अँग्युलर करू शकतात, टाईप स्क्रिप्ट करू शकतात, अदर कोणते लँग्वेज ऍडव्हान्स असतील त्या लँग्वेज तुम्ही रन करू शकतात. मग आता आपल्याला काय कशाची गरज आहे, ही सॉफ्टवेअरची गरज आहे. कोणतं सॉफ्टवेअर, Node.js. ही लँग्वेज नाही, सॉफ्टवेअर आहे. मग हे सॉफ्टवेअर काय करणार आपल्याला, की रिॲक्ट JS रन करण्यासाठी आपल्याला मॉड्यूल्सची गरज असते. कशाची गरज असते, मॉड्यूल्स. ते मॉड्यूल्स कोण प्रोव्हाइड करणार आपल्याला, Node.js. मग हा Node.js सॉफ्टवेअर कोण झाला, प्रोव्हाइडर. समजतं का, इथे कॉम्प्लिकेट वाटतंय, जस्ट मी स्टेप सांगतोय, ह्याचा यूज बघितला एकदम इझी स्टेप आहे, फक्त मी ही प्रोसेस सांगतोय तुम्हाला कोण काय करतंय. ओके, आता आपल्याला ठीक आहे, डबल एकदा सांगतो मी, आपल्याला ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करायची. ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट म्हणजे काय, रिॲक्ट JS आली, अँग्युलर आली, टाईप स्क्रिप्ट आली. मग ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी आपल्याला एका सॉफ्टवेअरची गरज असते. त्या सॉफ्टवेअरचं नाव काय आहे, Node.js. ही लँग्वेज नाही, सॉफ्टवेअर आहे. आणि हा सॉफ्टवेअर काय करणार आपल्याला, प्रोव्हाइड करणार.
काय करणार हा प्रोव्हाइड करणार. काय प्रोव्हाइड करणार React.js चे मॉड्यूल्स. समजला फंडा. सॉफ्टवेअर कोण आहे Node.js, हा कोण आहे प्रोव्हाइडर आहे. काय प्रोव्हाइड करणार React.js चे काही मॉड्यूल कशासाठी रन करण्यासाठी. इतर फंडा समजला. मग आता आपण काय करू जे Node.js चं सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं मी तुम्हाला ते जस्ट 2 मिनिटात सांगतो. तुमच्याकडे ऑलरेडी असेल काही प्रॉब्लेम नाही, जस्ट तरी पण मी सांगणार आहे. काय करायची सिंपल गुगलला यायची nodejs.org असं सर्च करायचं, एंटर बटनावर क्लिक करायचं तर डायरेक्टली तुम्ही ह्या वेबसाईटला येता. इथे तुम्हाला एक गेट Node.js नावाचं बटन दिसेल, त्या बटनवर क्लिक करायचे. केलं क्लिक, जसं तुम्ही स्क्रोल करता तर विंडो इन्स्टॉलर MSI असं काहीतरी दिसेल. पण त्या बटनावर क्लिक करण्याआधी तुम्हाला इथे गेट Node.js v24.18.f इथे काय आहे वर्जन. मग ह्यातलं वर्जन ठीक आहे. वर्जनच्या पुढे काय दिलंय LTS. LTS म्हणजे काय कुणाला माहितीये ठीक आहे ना. आता छोट्या छोट्या गोष्टी पाहू. LTS म्हणजे काय आता ठीक आहे. इथे LTS दिलंय, करंट दिलंय, EOL दिलंय म्हणजे LTS म्हणजे काय लॉंग टर्म सपोर्ट. म्हणजे जी आपण वर्जन इन्स्टॉल करणार आहे ती लॉंग टर्म सपोर्ट आहे की नाही ते चेक करायचं. आणि जे इन्स्टॉल करतात ते लॉंग टर्म सपोर्ट पाहिजे. का पाहिजे जस्ट आता 2000 किती चालू आहे 26 चालू. तुम्ही प्रोजेक्ट बनवलाय Node.js मध्ये 2026 मध्ये, भविष्यात तोच प्रोजेक्ट मध्ये त्यांना तोच प्रोजेक्ट काय करायचा रन करायचा 2038 मध्ये. तर तिथे रन करायला काही प्रॉब्लेम नाही यावा, बरोबर ना. तिथे रन करायला काही प्रॉब्लेम येऊ नये, काही अडचणी येऊ नये, त्यामुळे काय दिलंय लॉंग टर्म सपोर्ट. लॉंग म्हणजे काय कधी पण म्हणजे किती वेळ पण. मग ही जी वर्जन आहे ती काय लॉंग टर्म साठी काय हे सपोर्ट करणार आहे. त्यामुळे LTS हे काय लॉंग टर्म सपोर्ट. ओके. जस्ट मी आता लेटेस्ट कोणतं आहे 24 आहे आणि LTS आहे. LTS डाउनलोड करायची. जस्ट इन्स्टॉल बटनावर क्लिक केलं तर तुमच्या PC मध्ये एक 31 MB ची काय होईल फाईल इन्स्टॉल होईल. जस्ट डाउनलोड बटनावर यायची, डाउनलोड फोल्डर मध्ये आलो, इथे आलंय, डबल क्लिक करायचं, ते सॉफ्टवेअर मध्ये नेक्स्ट फिनिश चेकबॉक्स भरायचे. तुमच्या PC मध्ये सॉफ्टवेअर काय होईल इन्स्टॉल असेल. ज्याच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी करायची गरज नाहीये. ठीक आहे, एवढं समजलंय आता. म्हणजे जे आपली ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट आहे ते जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी ह्या सॉफ्टवेअरला आपण काय केले आता डाउनलोड केलंय पक्का ठीक आहे. आणि तो सॉफ्टवेअर काय करणार आहे आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे. काय प्रोव्हाइड करणार आहे काही मॉड्यूल्स. आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं आपलं, त्या सॉफ्टवेअरचं वर्जन चेक करण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी आपण राहतो. ठीक आहे, एवढा फंडा समजलाय आता. सॉफ्टवेअर झालं आपलं इन्स्टॉल, काही नाही. तो सॉफ्टवेअर काय करणार आहे आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे काही मॉड्यूल्स कशासाठी React.js रन करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर काही सुद्धा करायची गरज नाही. जस्ट काय करायचे स्टेप 1 मी असं स्टेप राईट करतात आहे त्या स्टेप 1 सगळ्या स्टेप मी इथे राईट करतात छोट्या छोट्या हळूहळू. तर इथे करायचं क्रिएट फोल्डर नाही, डायरेक्ट मी इथे करतो डेस्कटॉप. ओके, डेस्कटॉपवर काय करायचे क्रिएट फोल्डर विथ ठीक आहे, त्याला आपण नाव देऊ रिॲक्ट किंवा A to Z 56 रिॲक्ट. क्रिएट फोल्डर करायचा, कुठे करायचा तो डेस्कटॉपवर. त्याला नाव काय द्यायचं A to Z 56 रिॲक्ट. ओके ठीक आहे, फोल्डर क्रिएट करायचा आहे. मी आलो कुठे डेस्कटॉपला. फोल्डर क्रिएट करण्याआधी माझा एक ऑनलाईन मेंबर सर्वांकडे सॉफ्टवेअर आहे
मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं. ज्याच्याकडे आहे त्याने यस राईट करा, ज्याच्याकडे नाही त्याने नो राईट करा. तुमच्याकडे आहे ऑफलाईन मध्ये सर्वांकडे? ऑनलाईन मेंबर आहे की नाही? ठीक आहे, सिद्धी आरती दोघांकडे आहे. ऑनलाईन मध्ये जॉईन किती आहे? जवळपास 7 जण असतील. मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा. नसेल नो करू शकतात तुम्ही. पृथ्वीराज तुमच्याकडे नाही का? समर्थ, आदित्य, अरे मला सांगा. नसेल तुम्ही नो करू शकता. जस्ट मला सांगा तुमच्याकडे आहे की नाही. समर्थ, अरे मीटिंग मध्ये आहे की नाही तू? ठीक आहे, सर्वांनी बोलायचं आहे. असं तुम्ही नाही बोललात. ठीक आहे, यस आहे, मग असं बोला ना तुम्ही. ठीक आहे, आता सर्वांकडे सॉफ्टवेअर आहे. नेक्स्ट स्टेप कडे आपण जाऊ. क्रिएट फोल्डर विथ रिॲक्ट असं नाव द्यायचं. जस्ट मी याला कॉपी करतो. पुढे क्रिएट करायची डेस्कटॉपवरती. जस्ट तुम्ही आज पाहायचंय नुसतं. पुढे डेस्कटॉपला आलो मी. डेस्कटॉपला आल्यानंतर इथे एक न्यू फोल्डर बनवला. त्या फोल्डरला नाव काय द्यायला सांगितलं आपल्याला इथे? A to Z 56 रिॲक्ट फोल्डर बनवला. त्या फोल्डरला मी नाव दिलं इथे. ओके, आपल्या स्टेप कडे फर्स्ट स्टेप कम्प्लीट झाली. सेकंड स्टेप कडे जाऊ आता. सेकंड स्टेप मध्ये काय असणार? ओपन फोल्डर. ठीक आहे, क्लिक URL बार and remove all path. Okay, and then write CMD. Okay, then press enter button. ठीक आहे, पुढे काय करायला सांगितले नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला? की ओपन फोल्डरच्या URL बारवर क्लिक करायची, रिमूव्ह पाथ करायचा आणि देन राईट CMD अँड प्रेस एंटर बटन. जस्ट कुठे फोल्डर बनवलाय आपण? डेस्कटॉपवरती. पुढे डेस्कटॉपला आलो मी इथे. डेस्कटॉपला आल्यानंतर फोल्डर ओपन केला. तर फोल्डरचा जो URL बार आहे कोणता आहे? जो वरती आपल्याला हा बार दिसतो त्या बारला म्हणतात ऍड्रेस बार किंवा URL बार. जस्ट त्या बारवर मी क्लिक करतो. जो काय पाथ आहे तो पाथ आपल्याला रिमूव्ह करायला सांगितलाय आणि त्यामध्ये राईट करायची CMD एंटर बटनावर क्लिक करायची. तर आपल्या पुढे काय झाली? एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ठीक आहे, आपण एकदम बेसिक पासून जाणार आहे. तुम्हाला काय बोललो मी? ठीक आहे, तुम्हाला Node.js सॉफ्टवेअर बद्दल काही माहिती नाही, CMD माहित नाही, त्या बेसिक पासून आपण जाणार. ओके, जशी मी ही नेक्स्ट स्टेप प्रोसेस कंप्लीट केली तर माझ्या पुढे CMD काय झाली? ओपन झाली. ह्याला तुम्ही ब्लॅक स्क्रीन बोला, कमांड प्रॉम्प्ट म्हणा किंवा आपली CMD म्हणा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड स्टेप आपली कंप्लीट. थर्ड स्टेप मध्ये आपण पाहूया कमांड्स. आता कमांड्स म्हणजे काय? आता जेवढ्या काय आपल्या इथून पुढे कमांड असणार ते कमांड आपण कुठे राईट करणार? ह्या CMD मध्ये करणार. ठीक आहे, जस्ट मी इथे काय करतो? एक कमांड आहे फर्स्ट नोड -v. ही कमांड काय करते? की चेक कुणाचं नोडचं. मी इथे राईट जस्ट मी कमांड राईट करतो. इथे राईट करणार नोड -v. जसं मी एंटर बटनावर क्लिक केला तर मला इथे काय आलंय? वर्जन आलं इथे बघा. आलंय नाही इथे. आता हे नोडचं वर्जन किती आलंय माझं? 24.15.0 आलंय. ओके, मग मला सांगा तुमचं काय येते मला ते सांगा. ऑनलाईन मेंबर तुम्ही पण हे ट्राय करा आणि तुमचं वर्जन किती आहे, की बरोबर आहे की चुकीचं आहे ना.
हे चेक करताना कसं करायचं माहितीये? ठीक आहे, कधी पण तुम्ही करा, कधीही करा, कोणतं वर्जन असू द्या. ओके, फक्त Node.js. ओके, कसं चेक करायचं? जे 2च्या पाड्यामधले नंबर आहेत ते स्टेबल आहे, ते बरोबर आहे. 2चा पाडा येतो ना, बे एक बे, बेदुने 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24. हे सगळे काय आहेत? बरोबर आहेत आणि आपल्यासाठी काय स्टेबल आहे. आणि चुकीचे कोणते? 1, 3, ऑड आणि इवन नंबर माहितीये. जे इवन नंबर आला, वर्जनचा पहिला नंबर इवन आला, तो वर्जन काय आहे? बरोबर आहे आणि आपल्यासाठी सेफ आहे. आता याचा 11 होता, तो ऑड आहे का इवन आहे? वजन मग चुकीचं आलंय. समजलंय तुम्हाला टेक्निक? वजन कसं चेक करायचं, बरोबर आहे का चुकीचं आहे? फक्त नोट्सच का प्रत्येक हे गोष्टी? नोटचं सांगितलं तुम्हाला, बाकीचे मला माहित नाही, ते आपण नंतर सांगेल तुम्हाला जसे नवीन टेक्नॉलॉजी. जुन्या जर का फायले असतात तर त्याला काय अपेक्षा? कशाला? म्हणजे जुने प्रोजेक्ट असले नोट्स त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. हे स्टेबल आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. जस्ट कोणतं बी वर्जन यूज करा तुम्ही. जस्ट हे वर्जन काय असतात, स्टेबल असतात आणि आपल्याला चुकीचं वर्जन नाही लागत. ठीक आहे ना. ऑड आणि इवन नंबर फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं. इवन नंबर आला ते वर्जन बरोबर, एवढीच गोष्ट ध्यानात ठेवायची. इवन नंबर म्हणजे पण ते पण मी सांगतो, तुम्हाला माहित नसेल. जसं की 2, 4, 6, 8, 10 म्हणजे 2च्या ज्या पटीतले नंबर येतात ते नंबर काय आहेत आपल्यासाठी सेफ आहे. समजलाय फंडा आता? वर्जन कसं चेक करायचं? ठीक आहे, नेक्स्ट सर माझे साईट पण चुकीची. पाहू आपण. ठीक आहे ना. ठीक आहे, नेक्स्ट कमांड आहे npm -v. ओके, आता हे काय करते की हे npm चं वर्जन चेक करते. आता npm म्हणजे काय? npm म्हणजे नोड पॅकेज मॅनेजर. कोण आहे हा? नोड पॅकेज मॅनेजर. जसं की नोड पॅकेज मॅनेजर, ठीक आहे, आपण पहिलं वर्जन चेक करू, त्यानंतर तिकडे जाऊ. npm -v टाकल्यानंतर आपण npm चं वर्जन चेक करू शकतो. म्हणजे मी इथे करतो npm वर्जन चेक. जस्ट cmd मध्ये आलो आणि इथे कमांड टाकतो मी npm -v. एंटर केलं तर मला इथे एक वर्जन आलंय 11 पॉईंट. ऑनलाईन मेंबर मला तुम्ही सांगा तुमचं वर्जन कोणतं आहे. ऑफलाईन मेंबर तुम्ही पण सांगा. जस्ट आता आपण पुढे जाऊयात. ओके, एकदम बेसिक पासून घेणार आहे. काही समजलं नाही डायरेक्ट तुम्ही विचारायचं मला. ओके, अजून एक कमांड आहे. काय झालं? अजून एक कमांड आहे कोड पेस्ट डॉट. आता ही कमांड कशासाठी आहे मला कोण सांगेल? VS कोड ओपन करण्यासाठी. ज्याच्याकडे VS कोड नसेल त्यांनी VS कोड इन्स्टॉल करा. ती नसेल माहिती मला सांगा, मी तुम्हाला ती प्रोसेस डबल सांगतो. ठीक आहे, अरे बस माहिती म्हणलो काय अडचण नाही ना. ठीक आहे, अजून एक कमांड सांगतो ना मग त्याबद्दल. CLS. आता जी CLS कमांड आहे ती कमांड काय करते माहितीये? आपण अगोदर टाकलेल्या कमांड कसं रील करते? स्क्रीन क्लिअर करते. स्क्रीन क्लिअर. ह्या बेसिक 4 कमांड आहेत, हे तुम्ही आज ध्यानात ठेवा. ठीक आहे, मी जस्ट तुम्हाला एक कमांड टाकून पण दाखवतो. जसं मी इथे कोड पेस्ट डॉट कमांड टाकतो, जसं की कोड पेस्ट डॉट राईट केलं, एंटर बटनावर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली माझ्यासाठी VS कोड ओपन झाले. समजले कोड पेस्टचा फंडा. त्यानंतर CLS चा पण फंडा दाखवतो, CLS. झाली माझी स्क्रीन क्लिअर. ह्या बेसिक 4 कमांड आहेत, त्याचा आपल्याला फायदा समजलाय आता. ठीक आहे, जायचं पुढे. अजून कमांड समजले, आता अजून आपण पुढे जाऊ. इथे एकदा डबल रिव्हिजन. आपण एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. कोणतं सॉफ्टवेअर आहे? Node.js. तो Node.js काय करणार? प्रोव्हाइड करणार. काय प्रोव्हाइड करणार? मॉड्यूल्स प्रोव्हाइड करणार. ते मॉड्यूल्स काय करणार? आपल्या React.js ला रन करणार. ठीक आहे, त्यानंतर बेसिक आहे आपल्या 3 स्टेप केल्यात, कमांड वगैरे कसं ओपन करायचं ते. त्यानंतर आता मी काय करतो इथे, क्रिएट रिॲक्ट ऍप्लिकेशन. क्रिएट रिॲक्ट ऍप्लिकेशनच्या मी ते स्टेप राईट करतो. आता आपल्याला सर्वांना समजलंय CMD म्हणजे काय, फोल्डर तयार केलाय, वर्जन चेक केलंय, Node.js जे काय सॉफ्टवेअर आहे ते काय काम करतात. आपल्याला ते काहीतरी मॉड्यूल्स प्रोव्हाइड करणार आहे.
आणि एनपीएम म्हणजे काय, नोड पॅकेज मॅनेजर. हे जस्ट मी इथे राईट करतो आता, एनपीएम नोड मॅनेजर. आता नोड पॅक मॅनेजर म्हणजे काय, जसं की एखाद्या कंपनीमध्ये किंवा आता आपण घरात आहे, लहान आहेत आपण, ठीक आहे, एखादा सपोज एका घरात लहान मुलगा आहे, त्या लहान मुलाला आता त्याची शाळा सुरू झाली 15 जून पासून, तर त्याला आता थोड्याशा वही, पुस्तक, पेन, पाणी बॉटल, बॅग वगैरे लागते. तो कुणाला मागतो, त्याच्या वडिलांना मागतो, आहे ना. काही गोष्ट लागली, त्याला सपोज बॅग लागली, तो काय म्हणतो, वडिलांना मागतो. पेन लागला, कुणाला मागतो, वडिलांना. मग त्याच प्रकारे आपल्याला प्रोजेक्ट मध्ये कोणत्या गोष्टी लागल्या तर आपण कुणाला मागणार, ह्या मॅनेजरला. मॅनेजर, सपोज आपल्याला प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायचे आहे मेल सेंड करण्याची सिस्टीम. मग मेल आपल्याला पाठवायची असेल तर आपल्याला काहीतरी पॅकेजची गरज असते. सपोज तिथे पॅकेजची गरज असते नोड मेलर, ह्या पॅकेजची गरज असते. मग आपण काय सांगणार, एनपीएम किंवा नोड पॅकेज मॅनेजर आम्हाला मेल पाठवायचा आहे, त्यासाठी आम्हाला नोड मेलर हे मॉड्यूल आम्हाला लागते, तू आणून दे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लागतात प्रोजेक्ट मध्ये ते आपण कुणाला मागणार, नोड पॅकेज मॅनेजर. थोडा फंडा समजलाय. आता आपण पाहूया रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचे. बेसिक आहे, एकदम इझी आहे. आता ऍप्लिकेशन क्रिएट कसं का करायची, की आपल्याला ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट रन करायची, त्यासाठी आपल्याला एक इन्व्हायरमेंट क्रिएट करायची. काय करायची, आपल्याला एक इन्व्हायरमेंट. मग इन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे बेसिकली कमांड आहे. जसं की आता मला काय करायची, एक रिॲक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची किंवा इन्व्हायरमेंट क्रिएट करायची. त्यासाठी कमांड आहे आपल्याला npm नोड पॅकेज मॅनेजर क्रिएट वाईट आहे का विट आहे, अरे इंग्लिश मध्ये काय म्हणतात, शब्द काय, उच्चार काय, विट आहे, वाईट नाही म्हणायचं, विट आहे. विट @ लेटेस्ट दिलंय, टाकली इथे. जस्ट एवढी कमांड टाकायची. कुठे टाकायची, सीएमडी. येऊ मी सीएमडी मध्ये आलो. सीएमडी मध्ये आल्यानंतर मी इथे कमांड टाकतो, npm क्रिएट @ लेटेस्ट आणि एंटर. विट राहिलं का, ठीक आहे. जस्ट स्क्रीनला क्लिअर, npm विट @ लेटेस्ट, ओके, आणि एंटर बटन मी क्लिक केलं. काय म्हणतो इथे, अननोन कमांड, ठीक आहे रे, सॉरी. इथे मी काय राईट केली, npm क्रिएट राईट केली, ओके. आणि इथे मी राईट काय करतोय, डायरेक्ट वेट कर, ठीक आहे. जस्ट 2 मिनिट. npm क्रिएट वाईट @ लेटेस्ट, ही कमांड काय करायची, सीएमडी मध्ये कमांड राईट करायची आणि एंटर करायची. जसं तुम्ही एंटर करता, इथं काय विचारलंय, नीड टू इन्स्टॉल द फॉलोइंग पॅकेज, क्रिएट वाईट 9.1.0, ओके, टू प्रोसीड. जस्ट यस राईट केलं म्हणजे वाय, एंटर केलं मी इथे. जसं मी इथे एंटर केलं तर ते काय म्हणतंय, तुमच्या प्रोजेक्टचं नाव काय. मग इथे प्रोजेक्टचं नाव मला ठेवायची day1, day-1, माझ्या प्रोजेक्टचं नाव ठेव. जस्ट एंटर. जसं मी एंटर केलं तर इथे तुम्हाला फ्रेमवर्क विचारतंय, कोणतं यूज करायची, ॲरो बटन आहे तुमच्या पीसी मध्ये, ठीक आहे. जस्ट एंटर बटनाच्या खाली तुम्हाला 4 ॲरो बटन दिसते. जस्ट मी ॲरो बटनला क्लिक करून, माऊस वर्क होत नाही, रिॲक्ट सिलेक्ट केलं, एंटर बटनावर मी क्लिक केलं, तर सिलेक्ट अ पेरेंट्स, ह्यामध्ये सिलेक्ट करायची जावास्क्रिप्ट. जास्त काही नाही पाहू, जस्ट जावास्क्रिप्ट सिलेक्ट करायची, दॅन एंटर बटनावर क्लिक, दॅन एंटर, परत एंटर. तर माझ्यासाठी इथे लोकेशन बघा, प्रोजेक्ट कुठे तयार होते बघा, प्रोजेक्ट इन युजर दत्ता ऑन ड्राईव्ह डेस्कटॉप मध्ये A to Z रिॲक्ट जे3, A to Z 56 रिॲक्ट जेएस, आणि त्याच्या आतमध्ये day1 नावाचा काय होतंय, प्रोजेक्ट क्रिएट होतोय. त्यांनी आपल्याला लोकेशन दिलंय, ठीक आहे. थोडस वेट, प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर आपल्या पुढे असं काहीतरी दिसेल, म्हणजे आपला सक्सेसफुली प्रोजेक्ट काय झालाय, क्रिएट झालाय. इथे
पक्का? जस्ट इथे काय करायची, प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर ठीक आहे मी इथे राईट करतो एंटर प्रोजेक्ट नेम, त्यानंतर इथे सिलेक्ट रिॲक्ट, देन इथे पण सिलेक्ट जावा स्क्रिप्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट कंट्रोल प्लस सी दाबायची. काय दाबायची ते कंट्रोल प्लस सी. कधी की आपल्या एवढ्या कमांड झाल्यानंतर जस्ट मी इथे आलो, कंट्रोल सी बटनावर क्लिक केलं, यस राईट केलं, एंटर झालं इथे. त्यानंतर काहीच नाही करायचं, जस्ट कोड पेस्ट डॉट एंटर. ती कमांड पण मी इथे काय करतो राईट, सॉरी कोड पेस्ट डॉट नाहीये, एक कमांड राहिली माझ्याकडून, मी इथे राईट करतो, कंट्रोल दाबलं. त्यानंतर थर्ड सीडी. सीडी म्हणजे काय, ठीक आहे मी ते पण सांगतो, सीडी प्रोजेक्ट नेम. ओके, सीएमडी मध्ये आलो, इथे मी टाकणार सीडी प्रोजेक्ट नेम काय आपलं ते डॅश वन, एंटर केलं झाली. त्यानंतर सीडी केल्यानंतर थर्ड स्टेप किंवा फोर्थ स्टेप कोड पेस्ट डॉट, जस्ट इथे आलो, कमांड टाकली मी कोड पेस्ट डॉट एंटर. व्हीएस कोड ओपन झालं, काही सुद्धा नाही करायचं. व्हीएस कोड मध्ये बघा तिथे भरपूर साऱ्या फाईल्स आल्या तिथे. आता हे फाईल्स काय आल्या ह्याच्याबरोबर काही लक्ष देऊ नका तुम्ही आता. ओके, एवढ्या स्टेप समजल्या. त्यानंतर एक लास्ट स्टेप म्हणजे मी डायरेक्ट करतो रन प्रोजेक्ट ची कमांड. प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड आहे npm रन dev. ठीक आहे, एवढ्या कमांड रन केल्यात तर सीएमडी मध्ये आलो आणि ते कमांड टाकणार npm रन dev. जस्ट मी एंटर बटनावर क्लिक करणार, काही सुद्धा नाही करायची. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं npm रन dev टाकून तर मला इथे एक URL भेटली. जस्ट मी याला कॉपी करतो, माझ्या ब्राउझरला आलो आणि त्या ब्राउझरला मी ती URL पेस्ट केली. जशी मी ती URL पेस्ट केली तर माझ्या पुढे काहीतरी असं गेट स्टार्टेड वगैरे काहीतरी सॉफ्टवेअर आलंय. समजलं इथं? डबल एकदा मी सांगतो, जे सगळं मी ब्लँक करतो, सीएमडी पण बंद करतो. हा फोल्डर पण मी डिलीट करतो. ठीक आहे, आणि फाईल मॅनेजर पण बंद केलं. जस्ट इथे आलो, डायरेक्टली मी डेस्कटॉपला आलो. डेस्कटॉपला जाण्याआधी मी इथे येतो. तर काय करायचे, फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, तो डेस्कटॉपचा जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करायची. कुठे फोल्डर A to Z 56 React.js फोल्डर ओपन केला, ऍड्रेस बार किंवा URL बार त्याच्यावर क्लिक करायचं, जो काय पाथ आहे तो पाथ रिमूव्ह करायचा आणि राईट करायची, एंटर बटनावर क्लिक करायची. ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. इथे आता मला काय करायची, एक React.js ऍप्लिकेशन क्रिएट करायची. तर React.js ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी आपल्या इथे कमांड्स दिल्या तिथे npm create white. ठीक आहे, ती कमांड मी इथे राईट करतो, npm create white @latest. जस्ट एंटर बटनावर क्लिक करा. तर मला इथे प्रोजेक्ट नेम विचारले, प्रोजेक्ट नेम टाकायची मला डे 1, कारण आपला आज पहिलाच दिवस आहे, डे 1 देऊ. देन एंटर. ठीक आहे, परत इथे आलो, सिलेक्ट रिॲक्ट, त्यानंतर सिलेक्ट जावास्क्रिप्ट. ठीक आहे, एरो बटन कुठे आहे खालचा, सिलेक्ट केलं React.js, देन सिलेक्ट जावास्क्रिप्ट, देन एंटर एंटर एंटर. तर मला इथे एक लोकेशन भेटलं इथे आपल्या प्रोजेक्टचं लोकेशन. कुठे, युजरच्या आतमध्ये दत्ताच्या आतमध्ये ऑनड्राईव्ह मध्ये डेस्कटॉपच्या आतमध्ये A to Z 64 React.js आणि त्याच्या आतमध्ये डे 1 नावाचा प्रोजेक्ट काय होत आहे, क्रिएट होत आहे. प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर आपल्या पुढे असं काहीतरी दिसेल. आलं इथे स्टेप फॉलो. दुसरी स्टेप कंट्रोल सीएमडी मध्ये आलो, कंट्रोल C केलं, वाय बटन क्लिक करायचं, एंटर. त्यानंतर सेकंड काय करायचं, सीडी प्रोजेक्ट. आलो इथे सीडी. आता सीडी म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजे काय, फोल्डर. मग काय कमांड झाली, चेंज फोल्डर.
त्यासाठी आपण cd करतो. चेंज फोल्डर कोणता, प्रोजेक्टचं नाव day1, देन एंटर. ठीक आहे, कमांड थर्ड कम्प्लीट. त्यानंतर कोड पेस्ट डॉट देन एंटर. VS कोड ओपन झाले आणि VS कोड मध्ये असे 450 माझ्याकडे फाईल झाले, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जस्ट CMD मध्ये आलो आणि React.js चा प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड काय आहे, npm run. CMD मध्ये आलो, npm run dev, एंटर. जसा माझा प्रोजेक्ट रन झाला तर मला इथे एक लोकल होस्ट :1000 आणि त्याच्या पुढे 5173 URL भेटली. जस्ट मी याला क्लिक करून किंवा कॉपी करून मी ब्राउझरला पेस्ट करू शकतो किंवा कंट्रोल आणि माऊसनी मी त्याच्यावर क्लिक करू शकतो. आलो, माझ्या पुढे असं स्ट्रक्चर आलं. जस्ट मी ह्याचा स्क्रीनशॉट घेणार आणि आमचा जो काही 56 नावाचा ग्रुप आहे त्या ग्रुपला मी असं शेअर करतो. समजलाय फंडा हा? पॉइंट क्लिअर ऑनलाईन मेंबर? सांगतो लक्ष द्या व्यवस्थित. जस्ट इकडे पृथ्वीराज तू लक्ष दे. आता पुढे मी डबल एकदा रिमूव्ह करतो सगळा पार्ट. जसं की हा डेस्कटॉप पण मी रिमूव्ह करण्याआधी तो day1 नावाचा जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टला मी जस्ट डिलीट करतो. ठीक आहे, एकदा डबल लक्ष द्या कारण तुम्हाला हे डेली ऍप्लिकेशन क्रिएट करायचं. ओके, आता इथे बघा, फर्स्ट काय करायचं, डेस्कटॉपला एक React.js नावाचा फोल्डर बनवायचा आहे आणि त्या फोल्डरला काय करायचे, त्यानंतर CMD मध्ये ओपन करायची. जस्ट मी इथे आलो डेस्कटॉप वरती. ठीक आहे, डेस्कटॉपला जातो, एक फोल्डर बनवलाय React.js नावाचा. त्या फोल्डरला ओपन केलं. ओपन केल्यानंतर जो आपला वरचा बार असतो त्या बारला म्हणतात ऍड्रेस बार किंवा आपल्याला URL बार म्हणतो. जस्ट त्याच्यावर क्लिक करायची, ज्यामध्ये जो पाथ आहे त्या पाथला रिमूव्ह करायची किंवा डिलीट करा आणि ह्यामध्ये राईट करा CMD, एंटर बटनावर क्लिक करा. तुमच्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल आणि त्या ब्लॅक स्क्रीन मध्ये आपल्या कमांड्स राईट करायच्या. कोणत्या कमांड, React.js चं एक ऍप्लिकेशन क्रिएट करण्याच्या कमांड्स. जसं की मी इथे कमांड राईट केलं आहे, तिथे क्रिएट रिॲक्ट ऍप्लिकेशन. फर्स्ट कमांड काय आहे, इथे npm create white@. हे कमांड तुम्ही पाठ करायचं कारण आपल्याला हे डेली यूज करायचं. जस्ट मी हे कमांडला कॉपी करतो किंवा मी राईट करतो मॅन्युअली. npm create white किंवा विट म्हणा, जे म्हणायची ते म्हणा आणि लेटेस्ट. एंटर केलं मी. एंटर केल्यानंतर जस्ट इथं प्रोजेक्ट नेम विचारलंय. प्रोजेक्ट नेम तर तुम्ही day1 एंटर. सिलेक्ट करायची, इथे स्टेप दिलेत ना आपण. प्रोजेक्ट नेम टाकलं, सिलेक्ट करायची React. ठीक आहे, React आहे इथे. त्यानंतर सिलेक्ट करायची आपल्याला जावास्क्रिप्ट. इथे आलो, जावास्क्रिप्ट सिलेक्ट केली. देन एंटर. एंटर, बस एंटर करायची. तर मला इथे एक लोकेशन दिलंय त्यांनी की माझा प्रोजेक्ट कुठे क्रिएट होतोय. डेस्कटॉप मध्ये A to Z 56 React.js नावाची फोल्डर मध्ये day1 नावाचा प्रोजेक्ट काय होतोय, इथे क्रिएट होतोय. ओके, जस्ट मी याला असं राईट केलं, प्रोजेक्ट आपला क्रिएट झाला. नंतर आपल्याला अशी एक URL भेटते. URL भेटल्यानंतर इथे मी स्टेप राईट केली. काय करायची, कंट्रोल C करायची. कंट्रोल दाबून मी इथे C दाबलं. जस्ट Y करायचं, एंटर करायची. ओके, त्यानंतर CD करायची. CD म्हणजे काय, CD म्हणजे चेंज डायरेक्टरी आणि डायरेक्टरी म्हणजे काय असतं, आपला फोल्डर असतो. जस्ट मी इथे राईट करतो CD, प्रोजेक्ट नेम आहे आपलं day1, एंटर केलं. त्यानंतर सेकंड स्टेप आहे कोड पेस्ट डॉट. जस्ट कोड पेस्ट डॉट राईट केले, मी एंटर केलं तर माझ्यासाठी एक VS कोड ओपन होता. झालंय माझ्यासाठी एक VS कोड ओपन. मग VS कोड ओपन झाल्यानंतर मला प्रोजेक्टला रन करायची. रन करण्यासाठी कमांड आहे आपल्याकडे React.js चा प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड आहे npm run. एंटर केलं तर मला एंटर केल्यानंतर एक URL भेटेल इथे, localhost :1000 5170. जी भेटेल ती URL घ्या, त्याला कॉपी करा, तुमच्या ब्राउझरला या आणि तिथे पेस्ट करा. जस्ट इथे आलो मी आणि इथे पेस्ट केलं. तर माझ्या पुढे एक असं ऍप्लिकेशन किंवा एक इंटरफेस किंवा एक बाय डिफॉल्ट ऍप्लिकेशन क्रिएट झालं.
डिव करायला. जसे बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्यांना रन करण्याच्या कमांड, तशी रिॲक्ट जेएसची प्रोजेक्टला रन करण्याची कमांड npm run dev आहे. आज आपण HTML शिकतो. CSS मध्ये आपण आज कलर प्रॉपर्टी शिकलो. तर तुम्ही HTML मध्ये सपोज आज बनवली तुम्ही demo1 नावाची demo.html नावाची वन फाईल बनवली. कशासाठी? तुम्ही त्यामध्ये कलर शिकला, बरोबर, कलर प्रॉपर्टी. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी शिकलात बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टी. मग त्यासाठी तुम्ही demo1 नावाच्या फाईल मध्ये कोड राईट करणार की नवीन फाईल बनवणार? काय करणार? नवीन फाईल. जसं की त्या फाईलला नाव देताना तुम्ही जस्ट 2 देता. जस्ट तिसऱ्या दिवशी आलात फ्लेक्स प्रॉपर्टी शिकला. त्यासाठी तुम्ही demo1 मध्येच राईट करणार की नवीन फाईल बनवणार? नवीन. त्या फाईलला नाव देणार तुम्ही demo3, म्हणजे नवीन एक फाईल बनवणार. मग त्याच प्रकारे आपण रिॲक्ट जेएस मध्ये एखादा नवीन टॉपिक शिकलो, रिॲक्ट जेएस मध्ये एखादा टॉपिक पाहिला, नवीन पाहायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करणार? दररोज एक नवीन ऍप्लिकेशन क्रिएट. काय करणार? नवीन टॉपिक शिकलो, नवीन ऍप्लिकेशन. नवीन टॉपिक घ्यायचा आहे, नवीन ऍप्लिकेशन. म्हणजे जे आपल्या ह्या 4-5 स्टेप आहेत ते स्टेप काय होणार? दररोज रिपीट होणार. म्हणजे जसं की आपण एखादा डेमो बनवला 1, त्याच्यासाठी एक वेगळी फाईल बनवतो कलरसाठी. त्यानंतर आपण बॅकग्राऊंड प्रॉपर्टी शिकलो, त्यासाठी नवीन ऍप्लिकेशन. फ्लेक्स प्रॉपर्टी शिकलो, त्यासाठी एक नवीन ऍप्लिकेशन. जसं की आज आपण टेस्टिंग साठी एक day1 बनवलाय, म्हणजे आपण शिकणार कलर प्रॉपर्टी. त्यासाठी आपण कोणता ऍप्लिकेशन बनवणार? नवीन ऍप्लिकेशन बनवणार. समजला हा फंडा? जस्ट एवढा फंडा सांगायचा होता मला आज. शॉर्टकट मध्ये तुम्हाला आज मी काय करतो, फाईल्स, ठीक आहे, आज आपण नाही, उद्या घेऊ आपण नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. प्रॉपर म्हणजे हे फाईल काय आहे, ह्यांचा यूज काय आहे हे सांगणार आहे. त्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहिजेत हळूहळू. ठीक आहे. जसं की आज आपण स्लो का चालवत माहिती आहे तुम्हाला, इमोइन माहिती आहे, एरोप्लेन माहिती आहे ना.